नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना आता सरसकट विमा वाटप करण्यात सुरुवात झाली आहे। तरीही महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, याआधी आपण जर या व्हिडिओवरती नवीन आला असाल व पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण बरेचसे मित्रमंडळी पूर्ण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे त्यांना पुढील माहिती मिळत नाही। तुम्ही तरी सबस्क्राईब करा। चला मग बघूया या व्हिडिओमध्ये। खरं तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय झालेला आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पीक विमा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणे अपेक्षित होतं। मात्र सरकार व विमा कंपनी वाढीव पीक विमा वाटपासाठी 2023च्या ₹1 पीक विमा या योजनेच्या पीक विमा वाटपाच्या निकषात काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। प्रत्येक विभागाच्या अंतिम पीक कापणी अहवालानुसार पीक विमा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे आतापर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेला नाही। तर आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहे? ज्या भागामध्ये अधिसूचनेचा 25% पीक विमा वाटप करण्यात आलेला होता, अशा शेतकऱ्यांचा उर्वरित 75% पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही सोयाबीनच्या पीक विम्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विम्यासाठी पात्र झालेले असाल आणि तुमचा संपूर्ण पीक विमा ₹20,000 मंजूर झालेला असेल, तर तुम्हाला 25% नुसार ₹5,000 पीक विमा आधीच मिळालेला असेल आणि आता उर्वरित 75% नुसार तुम्हाला ₹15,000 यामध्ये पीक विम्यामध्ये मिळतील। तर मित्रांनो, यामध्ये कोण्या पद्धतीने सरसकट विमा मिळेल? तर शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक नुकसानीच्या तक्रारी म्हणजेच क्लेम करण्यात आलेले होते। त्यातील ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपन्यांनी मंजूर करून त्यांचा सर्वे केलेला आहे, त्या शेतकऱ्यांनाच नवीन निकषानुसार वाढीव रक्कम वाटप करायला सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, येथे शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार येथे वाढीव रक्कम पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।